प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या न्यू सिरियलचा 18 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपल्या चॅनलवर। काल तुम्ही बघितलं की तेजसने 1 लाख रुपये द्यायचं त्याच्या वहिनीला सांगितलं। गायत्री त्याला सही कर म्हणत असते आणि इकडे या मानसीने तिच्या ऑफर लेटरवर सही केली आणि हे तिला जॉब ऑफर देतात आणि ते म्हणतात खरंच तुम्ही आमच्या म्हणजे हॉटेलमध्ये काम करावं अशी आमची इच्छा आहे। आता हे सगळं त्या मानसीच्या बहिणीने ऐकलंय। आता ह्या मानसीच्या मैत्रिणी म्हणतात मानसी सो लकी, हां तुला लगेच जॉब पण मिळाला यार। मानसी त्यांना थँक्यू म्हणते आणि ती ऑफर स्वीकारते सुद्धा, म्हणते की मला माझ्या बाबांची परवानगी घ्यावी लागेल। तर आता हे कोणीतरी माणूस भेटलाय त्या मानसीच्या वडिलांना आणि ते म्हणतात मुलगी हुशार आहे तुमची, आम्ही आमच्या मुलासाठी स्थळ शोधतोय, तुमच्या मुलीचा विचार केला तर चालेल का? आता ते म्हणतात बघू बघू मानसीचे वडील। मग ते विचारतात तुम्ही सनद म्हणजे ते ऑक्सफर्ड मेडलिस्ट बापूराव ते त्यांचे नातलग का, तुमचे मूळ कुठलं? आता ते विचार करतात मनात, हाय का आता खानदानाची तर बॉम्ब आहे आमची, असं ते मनात विचार करतात। आता या मानसीची बहीण येते आणि म्हणते बाबा ते मुनुताईला नोकरी देत आहेत। आता तिचे वडील म्हणतात काय नोकरी? आणि आता त्या मानसीचा कप तिच्या बहिणीच्या हातात देऊन त्या मानसीकडे येतात। मानसी म्हणते बघा ना बाबा मला खूप चांगल्या जॉबची ऑफर आली। आता ते सर्टिफिकेट बघते, ऑफर बघतात आणि म्हणतात कसली नोकरी आहे हो साहेब? तेव्हा ते सांगतात ज्यांनी ऑफर दिली ते की तुमची मुलगी खूप टॅलेंटेड आहे, आमची हॉटेलची चेन आहे आणि मला वाटतं की हिचं टॅलेंट वाया नको जायला, याला संधी मिळायला हवी नाही का? पण आता मानसीचे वडील अगदी स्पष्टपणे म्हणतात की आम्हाला तुमच्या संधीची गरजच नाहीये, माझ्या लेकीने कोणाकडे चाकरी करू नये असं मला वाटतंय। जेवढं तिला शिकवलंय राजकुमारी सारखं वाढवलंय, तिला राणी बनून राज्य करण्यासाठी चाकरी करायला नाही बरं का। आता तिथे असलेला एक माणूस हसायला लागतो यांच्यावर आणि मोठ्याने म्हणतो हा 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 काय हो इथे तर अडाणीच लोक भरलेले आहेत, नाही म्हणजे एवढं शिकवलं पोरीला आणि शेवटी पोरगी अडाणी ती अडाणीच राहणार, अशा लोकांचे विचार कधीच बदलणार नाहीत। आता हे मानसीचे वडील ऐकतात आणि जोरात ओरडतात त्या माणसावर, नाही बदलणार माझे विचार, चाकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीने चाकरीच करावी असं कुठे लिहून ठेवलंय का? आता सगळेच जण त्यांच्याकडे बघायला लागतात। तेव्हा ते माफी मागतात त्या माणसाची आणि पुन्हा त्या सरांना म्हणतात हे बघा साहेब माझ्या पोरीने मोठं स्वप्न कधी बघू नये का, कष्टाचं काम कमीपणाचं असतं असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाहीये, मी आयुष्यभर कष्ट केलेत साहेब, मी ज्या खस्ता खाल्ल्यात त्या माझ्या पोरीने आयुष्यभर खस्ताच खाव्यात का? तिने कधी मोठं होऊच नाही का? पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही कधी कोणाकडे चाकरी केली आहे का? इच्छा नसताना राबला आहात का तुम्ही? आता ह्या मानसीच्या वडिलांनी खूप काबाड कष्ट करून एवढी इस्टेट मिळवलेली आहे प्रेक्षकांनो, हे सगळं त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं आहे। आता ते म्हणत असतात की मी राबलोय साहेब, मी राबलोय, पण माझ्या पोरीच्या नशिबात मी कधीच हे कष्ट येऊ देणार नाही, माझी पोरगी खूप मोठी होणार, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझी मनू कधीच कोणाची चाकरी करणार नाही। वडील म्हणून यांचे विचार खूप श्रेष्ठच आहेत असं म्हणायला हरकत नाही। आता त्यांनी ती ऑफर लेटर चक्क फाडली आहे त्या माणसासमोर आणि मानसीला घेऊन तिथून निघून जातात। पण ह्यावेळी मानसीने सुद्धा एक चकार शब्द सुद्धा तोंडातून काढला नाहीये। खरं तर मानसीची इच्छा आहे जॉब करायची, पण तरी ती अगदी शांत बसली आहे। आता थोडं पुढे आल्यावर मानसी म्हणते बाबा थांबा ना, बाबा ऐका ना माझं। आता ते म्हणतात हे बघ नोकरीचा विषय काढू नको, मला आवडणार नाही तू नोकरी केलेली। मानसी म्हणते बाबा मला कळतंय तुम्हाला काय बोलायचंय ते, जगासमोर तुम्ही असे ओरडलात तर लोकांना कळणार आहे का तुम्हाला काय म्हणायचंय? बाबा माझं ऐका ना, हे बघा या जगात तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहात, तुम्हाला नाही आवडत आहे ना मी नोकरी केलेलं, मग मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही। मग आता तिचे बाबा म्हणतात मी जिद्द असेपर्यंत नोकरी हा शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही हा मानसी। तेव्हा मानसी म्हणते नाही काढणार बाबा, नक्की नाही काढणार। आता ते मानसीचे बाबा तिला म्हणतात मग शाणी ग बाई माझी, पण मानसीच्या इच्छा आणि आकांक्षा भरपूर आहेत असं तिच्या चेहऱ्यावरनं जाणवतं। पण आता इकडे या तेजसच्या घरी कोणीतरी त्याची वहिनी आहे आणि ती म्हणते की अहो असं काय करताय तेजस भाऊजी, एकदा फोटो तर बघून घ्या, मुलगी किती हुशार आहे। आता तेजस म्हणतो हुशार मुलीबरोबर माज कसा घरात येतो बघतेस ना तू वहिनी। आता ही म्हणत असते अहो ही गायत्री वहिनीसारखी नाहीये, बघा तर खरी। तेवढ्यात तिची सासू येते आणि ती म्हणते आई बघा ना, बरं झालं तुम्ही आलात, अहो फोटो तर बघा या मुलीचा, त्यांच्या हातात भांडी असतात। तर ती म्हणते अहो ती भांडी ठेवा बाजूला। तेवढ्यात आता इकडे गायत्रीचं डोकं उठतंय कारण ती भांडी खाली पडली आहेत। आता लगेच या गायत्रीचा ॲटिट्यूड फार डेंजर आहे बरं का। ती म्हणते सकाळपासून ना डोक्याला शांतता नाही आहे, सकाळी त्या तेजसने डोकं उठवलं आणि आता ही म्हातारी भांड्याची कटकट करते आहे। आता लगेच ती तिची दुसरी जी जाऊ आहे ती म्हणते थांब दीदी मी जाऊन बघून येते, कदाचित ही तिची बहीण वगैरे असावी असा माझा अंदाज आहे।
आता ही वहिनी म्हणत असते की अहो आई, पोरगी खूप हुशार आहे, पोळी भाजी केंद्र चालवते, आणि भाऊजी तुम्ही हातभार लावला ना तर मदतच होईल तुम्हाला पण. अहो हातभार लागेल पैशांचा, छान आहे ना मुलगी. आता त्या सासूबाई म्हणतात हो छान आहे. आता ती म्हणत असते की हे बघा भाऊजी, मी घरात आलेलं गायत्री वहिनींना आवडत नाही. या घरात गायत्री वहिनी राहतील नाहीतर मी, आणि मी नसल्यामुळे सगळं काम आईंवर येतो, कामाचा ताण. अहो एकदा तरी आपल्या आईंसाठी बघून तर घ्या ना फोटो. तेवढ्या तिथे गायत्री येते आणि तो फोटो हिसकवते. आता लगेच ती मागून म्हणते, ती जी कोणी निळ्या साडीवाली आहे ना ती म्हणते, दीदी मुलाचं लग्न जमवत आहे, स्थळ कोण घेऊन आलं बघितलं ना, तुझी जाऊबाई. ही गायत्री म्हणते काय ग, तुला नवऱ्याने हाताला धरून घराबाहेर काढली तरी कशाला येत असतेस ग घरात नेहमी नेहमी, काय सिद्ध करायचंय तुला. त्यावर ही म्हणते की हे बघा जाऊबाई, मला काही सिद्ध करायचं नाहीये, पण एवढं मात्र तुम्हाला नक्की सांगते की या घरामध्ये तुमच्या वरचढ मुलगी नक्की येणार म्हणजे येणार. मानसी तिच्या गाडीजवळ येते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात सरप्राईज, आम्ही सुद्धा येणार तुझ्या गावाकडे. तेव्हा मानसी म्हणते हे कधी ठरलं. तेव्हा त्या म्हणतात आत्ताच. मग तिचे वडील म्हणतात आणा मनू दीदी ते सर्टिफिकेट आणा, अहो अख्ख्या गावाला दाखवायचं आहे आपल्याला. आता हे त्यांच्या गावी निघालेत. तर आता मानसी गाडीमध्ये बसते, पण तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की तू एवढे चांगले मार्क मिळवले आणि एवढी चांगली ऑफर मिळाली आहे, हे बघ आम्ही तुझ्या वडिलांकडनं परमिशन मिळवणार. आता लगेच तिची बहीण म्हणते कसली परमिशन मिळवणार आहेत तुम्ही. मग मानसीच्या मैत्रिणी म्हणतात अगं गावी येण्याची परमिशन, दुसरं काय. मग आता तिचे वडील म्हणतात अरे वा, म्हणजे काय परमिशन मिळाली, आणि उद्या आमच्या गावाकडे जीर्णोद्धार आहे बरं का मंदिराचा आपल्या हाताने, त्यामुळे मोठा कार्यक्रम होणार आहे. आता त्या मैत्रिणी हळूहळू बडबड करत असतात त्या मानसीच्या कानात, हे बघ आम्हाला कोणी विचारलं तुझी मैत्रीण काय करते तर आम्ही काय सांगणार. हे बघ काही झालं तरी राहिलेली इंटर्नशिप आम्ही तुझ्या गावी येऊन पूर्ण करणार आहोत आणि तू पण करणार आहेस. आता लगेच हे निघालेत गावाकडे. मानसी काहीही उत्तर देत नाही तिच्या मैत्रिणींना. गावाकडे आल्यावर तिचे वडील खूप मोठेपणाने सगळ्यांना सांगतात, म्हणजे लगेच पोहोचलेत ते गावाकडे असं दाखवलंय त्यांनी. मानसी सगळा गाव बघत असते आणि आता कोणीतरी भेटलंय गावातला माणूस. तेव्हा हे मानसीचे वडील म्हणतात अरे काय म्हणतो राव. आता लगेच अरे वा तुम्ही आले पण संपतराव. मानसीचे वडील म्हणतात अरे बापू हे पाहिलं का, अरे बघ काय हे सर्प तिकीट आहे. ते सर्टिफिकेटला सर्प तिकीट म्हणतात. ते म्हणतात माझी मानसी मुंबईत पहिली आली, मुंबईत. तुला बी कळत नाही आणि मला बी कळत नाही. बघ एक काम कर, हे पैसे घे आणि अख्ख्या गावाला पेढं वाट आणि त्याला सांगायचं की संपतरावाची मनुताई मुंबईत पहिली आली आहे म्हणून. मानसी म्हणते बाबा आम्ही इथे उतरतो, बाप्पाच्या देवळात जाऊन येतो. हां मानसी तिथेच उतरते. आता ते मंदिर अतिशय सुंदर दाखवलंय. आता मानसीची बहीण म्हणते की हे जुनं मंदिर आहे बरं का, नवीन मंदिर आम्ही बांधलंय, आमच्या बाबांनीच केलाय सगळं खर्च. चला आपण आज जाऊन दर्शन घेऊया ना. गुरुजी म्हणतात तुम्ही गाभाऱ्यात नाही जाऊ शकत, इथूनच दर्शन घ्या. मग आता ते गुरुजी विचारतात काय मनुताई झाली का परीक्षा. मग आता ती मानसीची बहीण म्हणते माझ्या मनुताईचा पहिला नंबर आलाय. मानसी म्हणते हो गुरुजी आणि नमस्कार करते त्यांना आणि म्हणते गुरुजी मी प्रदक्षिणा मारून येते. अरे बापरे प्रेक्षकांनो, एवढा डिटेल रिव्ह्यू देते मी तुम्हाला, एखादा लाईक करायला विसरू नका. तेवढ्यात आता एक कपल येतं तिथे आणि नारळ वाहतं. मग तेवढ्यात त्यांचा नारळ नासका निघतो. मग ते गुरुजी म्हणतात तुमचं नारळ नासकं निघालं हो. मग तेवढ्यात मानसी तिथे येते. त्यांचा चेहरा एकदम उदास होऊन जातो. मानसीचे मैत्रिणी म्हणतात तुमचं नवीन लग्न झालंय का. ते हो असं म्हणतात. मग मानसी लगेच तो नारळ बदलते आणि म्हणते अहो गुरुजी तुमचं काहीतरी चुकलंय, हा सडका नारळ होता ना तो माझा आहे आणि हा चांगला नारळ त्यांचा आहे. आणि ते कपल एकदम आनंदी होऊन तिथून निघून जातात. गुरुजी म्हणतात मानसी बेटा तू हे मुद्दाम केलंस ना. मानसी म्हणते अहो नवीन लग्न झालंय गुरुजी त्यांचं, कशाला त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीनं विनाकारण त्यांना घोर लागून बसला असता. गुरुजी म्हणतात खरंच मानसी तू नाव काढलंस बाळा तुझ्या वडिलांचं, अशीच मोठी हो, खूप खूप आशीर्वाद आहे बेटा तुला. आता ती खाली येते. ते गुरुजी म्हणतात त्या दीपस्तंभाजवळ दिवा लाव. मानसी दिवा लावायला खाली येते तर तिची कोणीतरी ही बालमैत्रीण आहे, ती दिवा लावत असते पण तो लागत नसतो. मानसी तो दिवा तिला लावून देते आणि ती जोरात ओरडते मानसीवर, काय गरज आहे ग तुला मानसी पुढे पुढे करायची. दरवेळेला तुला दाखवायचं असतं ना माझ्यापेक्षा तूच हुशार आहे, एकही संधी सोडत जाऊ नको ना याची. मानसी म्हणते अगं तुला मदत करत होते मी फक्त. आता ती म्हणते मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. मानसीने लावलेला दिवा ती विझवून टाकते. मग आता ही मानसीच्या मैत्रिणी विचारतात का गं कोण आहे ग ही मुलगी, अशी का वागते मानसीशी. आता ही मानसीची बहीण म्हणते अगं ती ना माझ्या मानसी ताईची बालमैत्रीण आहे, म्हणजे वर्गमैत्रीण, पण ती ना खूप जळते माझ्या मानसी ताईवर. माझी मानसी ताई कायम पहिली यायची ना शाळेत, त्यातनं दोघींना शाळेमध्ये म्हणूनच म्हणायचे. व्हायचं काय बक्षीस देताना तिला म्हणायचे की कुमारी मानसी सणस, म्हणजे ती सणस आहे आणि ही सणद आहे, फक्त द आणि सचं अंतर आहे, त्यामुळे त्या मुलीचा पचका व्हायचा, मानसीला बक्षीस मिळायचे. कायम तिला शाळेत चिडवायचे मानसी नाव बदल म्हणून. मग तेवढ्यात मानसी येते आणि म्हणते तिला चिडवू नका, ती माझी शाळेतली वर्गमैत्रीण आहे आणि तिचं नाव मनस्वी आहे. आणि
लहानपणी मी माझ्या बाबांना कायम बोललेलं ऐकलेलं आहे, अण्णाभाऊ सणस यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांचे उपकार आम्ही नाही विसरणार. आता ती मानसीची बहीण म्हणते, काय ग मनूताई अशी आहे तू, किती वाईट वागते ती तुझ्याशी, तरी तुला तिच्याशी चांगलंच वागायचं असतं. आता ती मनस्वी मंदिरात जाते आणि डायरेक्ट गाभाऱ्यात जाते. खालून ही चिडवते मानसीची बहीण, ए मनस्वी नाव बदल ग. तेव्हा लगेच ती म्हणते, कोण सांगताय बघा नाव बदलायचं. म्हणजे ही काहीतरी दुश्मनी आहे यांची. आता ही मानसी म्हणते, चल ग, बापरे काय कन्फ्युजन आहे. असो, पण आता त्या मैत्रिणी विचारतात मानसीच्या, ही डायरेक्ट गाभाऱ्यात गेली. मग मानसी म्हणते, अगं ते त्यांना परमिशन आहे गाभाऱ्यात जाण्याची, परत चला आपण इथून जाऊया. आता मानसी तिच्या घरी पोहोचली आणि घर खूप छान आहे त्यांचं. आता मानसी घरी पोहोचतेच तो मामी पोहोचली आहे तिची, तर ही आहे तिची मामी. तर ते मामा म्हणजे तिचे मिस्टर म्हणतात, अगं काय चाललंय तुझं, भाचीचं कौतुक करायला आली आहेस ना तू. तेव्हा ही मामी म्हणते, तुम्ही आला असाल भाचीचं कौतुक करायला, मी माझ्या होणाऱ्या सुनेचं कौतुक करायला आली आहे. म्हणजे ही स्वतःच्या पोराचं ठिकाण घेऊन आली आहे या मुलीसाठी, म्हणजे मानसीसाठी. आता ही घरात आल्यावर मानसी नमस्कार करते मामा मामींना आणि मग तिची आई म्हणते, अरे वा दादा वहिनी तुम्ही अचानक. मग ते मामा म्हणतात की अरे अचानकच, म्हणजे हिचा निकाल कळाला त्यामुळे अभिनंदन करायला आलो. मामी म्हणते, अगं मानसी आम्हाला माहिती होतं तू पहिली येणार. अहो मिठाई कुठे, मिठाई द्या ना तिला. आता तो मिठाईचा डब्बा अगदी एवढूसाक असतो, म्हणजे माणसं भरपूर पण मिठाई कमी. मग त्यांनाच त्यांचं कळतं आणि त्या म्हणतात, अगं बाई माणसं जरा वाढली आहेत नाही का, पण वाटून घे. मानसी म्हणते, बसा मामा मामी मी आलेच. आता मानसी डायरेक्ट किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक जरा जास्तीचा करायला घेते. तिच्या मैत्रिणी म्हणतात, अगं मानसी तू स्वयंपाक का करते जास्तीचा. मानसी म्हणते, अगं मामा मामी आलेत ना त्यामुळे जरा स्वयंपाक वाढवावा लागेल, मला आईने सांगितलं. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, कधी सांगितलं तुझ्या आईने, आम्ही तर नाही ऐकलं. मानसी म्हणते, अगं आईचं आणि माझं सिक्रेट येते, म्हणजे मानसीला न कळताच समजलंय की स्वयंपाक जरा जास्ती करावा लागेल. मानसीचे वडील म्हणतात, अहो मामी बाई 2 तास प्रवास करून आल्या, वटीकिटी भरा त्यांची. मग आता तिची मानसीची आई म्हणते, हो भरते. मानसीच्या मैत्रिणी म्हणतात, तू लक्की आहेस मानसी, तुझ्या आईचं आणि तुझं ट्युनिंग खूप छान जमतं. मानसी नुसती हसते. तर आता इकडे मामीबाई लगेच स्वतःच्या पोराचं कौतुक करायला लागतात. अहो आमचा विनी त्याचं शिक्षण खूप चांगलं झालंय आणि कॅप पण घेतली आहे स्वतःची. ते मामा म्हणतात, त्याला काय सांगतेस तू, अगं त्यानेच घेऊन दिली आहे ना गाडी. तेव्हा हे हसतात मानसीचे वडील आणि म्हणतात, हाय का आता. मग आता लगेच त्या मामी म्हणतात, कमवायला लागलाय बरं का तो. आता मानसीचं पण शिक्षण पूर्ण झालंय. मी काय म्हणते, आता दोघं एकमेकांना छान ओळखतात, मग जुळून टाकूया ना लग्न. आता तरी सुद्धा हे म्हणजे मानसीचे वडील दुर्लक्ष करतात तिच्याकडे आणि मामाला म्हणतात, कसं काय चाललंय कमलाकर, म्हणजे मुद्दाम विषय बदलत असतात. पण ही मामी मात्र तोच विषय काढते. अहो मी काय म्हणते भाऊजी, या गप्पा होत राहतील, मी कुंकू आणलंय, चांदीचं नाणं आणलंय. मानसीच्या डोक्यावर हे कुंकू लावलं की लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल बघा दोघांचा. मग मानसी आमची. आता मात्र हे संपतराव खूप चिडतात आणि म्हणतात, बस झालं आता, अगं डोकं बिकं फिरलं काय तुझं, तुझ्या ड्रायव्हर पोराच्या हातात माझ्या पोरीचा हात देऊ का. तिची आई म्हणत असते, मानसीचे शांत राहा. आता हे संपतराव म्हणतात, शांत का राहू मी, या बाईनं विषय काढलाय ना, माझी पोरगी मुंबईत पहिली आली आहे, मुंबईत. तुझा पोरगा ड्रायव्हर आहे आणि त्याला माझ्या पोरीचा हात देऊ, चल हट. आता लगेच ही मामी चिडते आणि म्हणते, ओ आज तुम्ही गाडी दिली आहे, उद्या 10 गाड्या असतील माझ्या मुलासमोर. नाही, पैशाचा माज एवढा चांगला नाही संपतराव. आता ते संपतराव म्हणतात, पैशाचा माज नाही म्हणत याला, माझी मान ताठ आहे, माझ्या पोरीसाठी मोठं ठिकाण बघेल हा संपतराव. ज्या घरात लक्ष्मी पाणी भरत असेल त्या घरामध्ये माझी मनूताई राज्य करेल, राज्य. आता असं बोलल्यानंतर त्यांनी हा भाग आजच पूर्ण केलाय. पण पुढे आता एक वेगळाच प्रोमो त्यांनी दाखवलाय, म्हणजे हा तेजस गेलाय कुठेतरी पैशाची सोय करायला आणि नेमके हे संपतराव तिथे आले. पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की मानसी म्हणते, याच्यावर त्या गायत्री मॅडमनी सही नाही केली सर्टिफिकेटवर, मी त्यांची सही घेऊन येते. आणि तेजस पैशाची सोय करत असतो तेवढ्यात संपतराव त्याला तिथे दिसतात शोरूममध्ये. आणि इकडे गायत्री तेजसच्या घरी पोहोचली आहे आणि हा संपतराव 30 लाखाची गाडी घेत असतात. तेव्हा तेजस म्हणतो, बघ आता या माणसाकडनं मी 2 लाख रुपये काढतो की नाही, त्याच्या मित्राशी बोलतोय तो. तर आता संपतरावांच्या दृष्टीने तेजस अगदी पहिल्याच इम्प्रेशनमध्ये फेल ठरणार असं दिसतंय. छान वाटते मालिका, तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.